आपण आई साहेबांना सांगूया का? काही गरज नाहीये. हिला का घेतलं आपण आपल्या प्लॅन मध्ये? ए बाई, तू तुझी बुद्धी वगैरे काय वापरायला जाऊ नकोस. आणि काय करणार का आपण? आईंना जरी हे सगळं जाऊन सांगितलं, आईंना जर आपण हे सगळं जाऊन सांगितलं तर त्या लगेच जाऊन भैरवीशी भांडतील, तिला जाब विचारतील. आणि मग भैरवी या सगळ्यातून पुढे जर मोठं काही प्लॅन करणार असेल ना तर आधीच सावध होऊन बसेल. आणि मग आपल्याला भणक सुद्धा लागून देणार नाही पुढे काय घडणार आहे याची. अरे हो, हे माझ्या लक्षात कसं नाही आलं? तसंही ती बाई ना खूपच वाईट आहे. वरवर किती गोड वाटते ती. वरून का गोड वाटतात तुला? हो, पण ती फारच वाईट आहे. पण मोनिका ताई, तुम्ही बरोबर बोलल्यात. आपण खरंच घाई नकोच करायला, नाहीतर सगळं आपल्याच अंगाशी यायचं. आणि तसंही तिला जो काही गोंधळ घालायचा आहे ना नवीन, तो घालू दे. आपण तिला ना मोकळीक देऊया, म्हणजे तिचा पुढचा काय डाव असेल ना ते आपल्याला अगोदरच कळेल. बरोबर आहे तुमचं. आणि हेही बरोबर आहे की आपल्याला घाई करून चालणार नाही. पण त्या डॉक्टरांनी जे इंजेक्शन आणलं होतं ते आपण बबलू दादांसोबत लॅबमध्ये पाठवलं आहे ना. रिपोर्ट्स येतील तेव्हा कळेलच आपल्याला. खाते पटवून वहिनी, बबलू दादा रिपोर्ट्स. ठीक आहे, रिपोर्ट आणले ना. चांगली वहिनी. मोनिका वहिनी बरोबर बोलल्या. ए, मी नेहमीच बरोबर बोलते. विषारी 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 केमिकल आहे याच्यात. तुम्हाला सांगतो, हे जर इंजेक्शन सारं दिलं असतं ना तर चाकच्या जागी. काय? मोनिका ताई, थँक्यू. तुम्ही देवासारखे धावून आलात. तुमच्यामुळे सारंग वाचलेत आज. खरंच मोनिका ताई, तुमचे आभार कसे मानू ना तेच कळत नाहीये मला. अगं काही काय बोलताय तुम्ही? आभार वगैरे कसले मानताय? हे माझंच घर आहे ना, माझेच माणसं आहेत. मी हे सगळं माझ्या घरासाठी, माझ्या माणसांसाठी केलं. या घराने ना आजवर मला भरभरून खूप काही दिलंय. त्या सगळ्याची एक छोटीशी परतफेड केली असं मी मानते. आणि या ना सगळ्याचं मला खूप समाधान वाटतं आता.